नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्याच्या अर्थसंकल्पासाठी 1600 सूचना. रिलायन्स टॉवर ठाणे महानगरपालिकेच्या रेंजमध्ये आणि गुन्हा करून फरार झालेला सराईत आरोपी तुषार कोळीला अटक. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. ठाण्याचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात नागरिकांच्या इच्छाकांक्षांचं प्रतिबिंब पडावं म्हणून त्यांच्या सूचना मागवण्याचा प्रयोग आयुक्त संजीव जयस्वाल यांनी करताच 1600हून अधिक ठाणेकरांनी त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद दिलाय. या सूचनांचं स्वरूप अद्याप जाहीर केलं नसलं तरी शिवसेनेला हात देणाऱ्या घोडबंदर, पोखरण रोड या परिसरातून सर्वाधिक सूचना आल्या आहेत. त्यामुळे नगरसेवक निधी कसा खर्च करावा याबाबत आपल्या मतदारांची भूमिका शिवसेना मान्य करते की पालिकेचा हा प्रयोग हे नगरसेवकांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, ही भूमिका कायम ठेवते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर हजाराहून जास्त नागरिकांनी अर्थसंकल्पाविषयीच्या असलेल्या अपेक्षा आणि सूचना मांडल्या आहेत. घोडबंदर आणि पोखरण रोड परिसरातील रस्ता रुंदीकरणानंतर अग्निशमन विभाग आणि पाणी व्यवस्थापनासाठी अर्थसंकल्पामध्ये जास्त तरतूद करण्याची अपेक्षा मांडण्यात आली आहे. सांडपाण्याचा निचरा, रस्त्यांचा विकास, पार्किंग आणि वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या असं नागरिकांचं म्हणणं आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्य ठाणेकरांच्या सूचनांचा समावेश करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयाला लोकप्रतिनिधींचा थेट विरोध नसला तरी लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदाडण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या मतदारांच्या सूचनांना प्राधान्य द्यायचं की आपल्या अधिकाराचा मुद्दा ताणून धरायचा अशी विचित्र कोंडी यामुळे नगरसेवकांची होणार आहे. आपले प्रश्न सुटावेत, रोजचं जगणं, प्रवास अधिक सुखकर व्हावा यावर या मतदारांचा भर आहे. पालिकेच्या वेबसाईटवर हजाराहून अधिक आणि ठिकठिकाणी ठेवलेल्या ड्रॉपबॉक्समध्ये 600 पेक्षा अधिक नागरिकांनी सूचना टाकल्या आहेत. या संपूर्ण ठाणे शहरातून सूचना आल्या असल्या तरी घोडबंदर, पोखरण पट्ट्यातील नागरिकांचा अधिक सहभाग आहे. मालमत्ता कराचे 22 कोटी रुपये थकवणाऱ्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेनं कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून उद्यापर्यंत थकबाकी जमा केली नाही तर कारवाई करण्याचा इशारा पालिकेनं रिलायन्सला दिलाय. त्यामुळे रिलायन्सचं धाबदण आणलंय. ठाणे महापालिका हद्दीमध्ये रिलायन्स कंपनीनं 80 ठिकाणी मोबाईल टॉवर्स उभारलेत. या मोबाईल टॉवरचा सन 2011 ते 2017 पर्यंतचा मालमत्ता कर रिलायन्स कंपनीनं थकवलाय. मोबाईल टॉवरच्या मालमत्ता कराची पालिकेनं आकारणी केली होती. त्या विरोधात रिलायन्सनं न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा मुंबई उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नाही. न्यायालयानं पालिकेच्या बाजूनं निर्णय दिला होता. परंतु तरी देखील रिलायन्स कंपनी मोबाईल टॉवरचे थकून 22 कोटी पालिकेकडे जमा करत नसल्यानं त्यांना उद्यापर्यंत मालमत्ता कराची थकबाकी भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यांनी हा कर पालिकेत जमा केला नाही तर मोबाईल टॉवरच्या विरोधात कारवाई केली जाईल असा इशारा कर निर्धारक आणि संकलक ओमप्रकाश देवटे यांनी दिलाय. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मालमत्ता कराची वसुली मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. मालमत्ता आणि पाणीपट्टीची थकबाकी असणाऱ्यांच्या विरोधात जप्तीची कारवाई सुरू आहे. थकबाकीदारांची नावं होर्डिंग्जवर लावली जात आहेत. तसंच बँड बाजा वाजवून थकबाकी वसुली केली जात असल्याचंही देवटे पुढे म्हणाले. रिलायन्स कम्युनिकेशन या कंपनीचे ठाणे शहरामध्ये जवळपास 80 ठिकाणी मोबाईल टॉवर्स उभे केलेले आहेत. त्या मोबाईल टॉवर्सच्या बदल्यामध्ये जे काही मालमत्ता कराची जी काही देयक प्रलंबित आहेत त्या संदर्भात महापालिकेने त्यांना नोटीस दिल्या होत्या की मालमत्ता कर भरण्यासंदर्भात. त्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा वाद होता. उच्च न्यायालयाने सुद्धा सदर कंपनीला ताबडतोब महापालिकेला पैसे भरण्याचे आदेश दिले होते. तरीही संबंधित कंपनीने पैसे न भरल्यामुळे शेवटी महापालिकेने त्यांना जप्तीचे वॉरंट काढले. ऑलरेडी त्यांना दिलेली मुदत ऑलरेडी संपलेली आहे. साधारणपणे 22 कोटीची वसुली त्यांच्याकडून अभिप्रेत आहे. त्या वसुलीच्या अगेन्स्ट आम्ही हे जप्ती वॉरंट काढलेलं आहे आणि वसुलीची प्रक्रिया आता सुरू राहणार आहे. जप्ती म्हणजे टॉवरवर जप्ती आपण आणणार.
ठाण्याच्या नगलाबंदर इथे असलेल्या शिवकालीन ऐतिहासिक किल्ल्याची दुर्दशा आणि दुरावस्था झाल्याच्या माहितीनुसार सह्याद्री प्रतिष्ठान आणि शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी मंगळवारी किल्ल्याची पाहणी केली। या पाहणी दौऱ्याचे नेतृत्व भाजपा आमदार संजय केळकर यांनी केलं। शिवकालीन किल्ल्याच्या दुर्दशेबद्दल केळकर यांनी खंत व्यक्त करत किल्ल्याच्या संवर्धनाचा संकल्प करत आपण डागडुजी करत किल्ल्याला अतिप्रमाणानं इजा पोहोचवणाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचं सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा शिवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे, मात्र दुर्लक्षितपणामुळे या किल्ल्याचं अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे। दरम्यान या किल्ल्याचं संवर्धन आणि संरक्षण करून दुरुस्ती करण्यात येणार आहे। अनेक वेळा विधानसभेत याबाबत प्रश्न मांडण्यात आला। यंदा सरकारनं किल्ल्याच्या संवर्धनासाठी 600 कोटींची तरतूद केली आहे। किल्ल्यातील ऐतिहासिक खोल्या पाडून नव्या खोल्या बनवल्या आहेत। किल्ल्याच्या आसपास अतिक्रमण करण्यात आलेली आहेत। क्रशर लॉबीनं किल्ल्याच्या भागातही क्रशर चालवण्याचं सांगत त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे। किल्ल्याला इजा पोहोचवणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत आमदार केळकर यांनी दिले। महिन्याभरामध्ये या ऐतिहासिक किल्ल्याचं संवर्धन करण्यात येईल असं भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी सांगितलं। पाण्याचा अपव्यय होताना दिसत असला तरी त्या क्षणी आपण काहीही करू शकत नाही। यावर तोडगा म्हणून 350 ट्रॅक या संस्थेनं जलमित्र नावाचं एक अँड्रॉइड ॲप बनवलं आहे। या ॲपचं उद्घाटन आज जागतिक जल दिनाचं औचित्य साधून महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। या ॲपच्या माध्यमातून आपण वाया जाणाऱ्या पाण्याचा फक्त एक फोटो काढून पालिकेस पाठवू शकतो, जेणेकरून त्यावर योग्य ती उपाययोजना केली जाईल। याशिवाय या ॲपवर जलसंवर्धनाबाबत बरीचशी माहिती देखील उपलब्ध आहे। हे अँड्रॉइड ॲप जलमित्र या नावानं गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करण्यात आले आहे। या ॲपच्या अनुषंगानं पाणी किती बहुमूल्य आहे यासाठी जलमित्र ही चळवळ उभी करण्यात येते। जलमित्र या अभियानांतर्गत समाजातील विविध स्तरांवर जलसंचार आणि संरक्षणाबद्दल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल। तर आपल्याला अशी माहिती मिळणार आहे की जशी पाणी गळती होती किंवा कुठे लिकेजेस आहे, पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या ॲपद्वारे आपण ते मेल करून पाठवू शकतो आणि मग त्याची माहिती आपले अधिकारी घेऊन ते त्याचं निरासन करण्याचा प्रयत्न करतील। काय काय फायदे होणार त्या नागरिकांना याच्याबद्दल? आता बऱ्याच ठिकाणी असं बघितलं की आपण 480 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतोय आपल्याला, पण तो 45% पाणी आपली गळती असल्यामुळे तो पूर्णपणे होत नाही। तर त्याच्यामुळे आपण ते ॲप लॉन्च झाल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जिथे पाणी गळती असेल, पाणी चोरी असेल, तर ह्या प्रमाणात नागरिकांना त्याची माहिती देता येईल आणि तशा प्रकारे माहिती घेऊन अधिकारी त्याच्यावर काम करतील आणि त्याचं निरासन करण्याचा प्रयत्न करतील। पाण्यासाठी आधीच परावलंबी असलेल्या ठाणेकरांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावं लागण्याची चिन्ह दिसत आहेत। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पालिकेच्या जलकुंभांची स्थिती बिकट झाल्यानं महापालिका प्रशासनानं तब्बल 15 जलकुंभांची दुरुस्ती हाती घेतली आहे। हे काम एप्रिल ते मे अखेरपर्यंत चालणार असल्यानं नागरिकांना कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याच्या सूचना पालिकेद्वारे करण्यात आल्या आहेत। ठाणे महापालिकेचे स्वतःचं धरण नसल्यानं पालिका क्षेत्रासाठी विविध प्राधिकरणांकडून आजघडीला तब्बल 480 MLT पाणी पुरवठा होत असून शहरात एकूण 1,35,000 नळ जोडण्या आहेत, तर 55 जलकुंभ आणि 17 पंप यामार्फत या पाण्याचं वितरण शहरात केलं जात आहे। या मुंबई महानगरपालिकेकडून 60 MLT, MIDC कडून 110, भातसाकडून 200 आणि स्टेम प्राधिकरणाकडून 110 MLT पाणी मिळतं। ठाणे महापालिका स्थापन होण्यापूर्वी 1982 साली शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं 16 जलकुंभ उभारण्यात आले होते। या जलकुंभांची स्थिती बिकट बनल्यानं युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय। या जलकुंभापैकी 2 जलकुंभांची दुरुस्ती 2007 नंतर जवळपास 9 वर्षांनी आता करण्यात येते। तसंच पाण्याच्या टाक्या दुरुस्तीचे सुमारे 4 कोटीच्या निविदा ऑक्टोबर 2016 रोजी निघाल्या होत्या, परंतु निवडणुकीच्या धामधुमीमुळे हे दुरुस्तीचं काम रखडलं। आता टप्प्याटप्प्यानं हे काम सुरू झाल्यानं ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांना कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याचा इशारा पालिकेनं दिला आहे। बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपए? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके।
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। वागळे स्टेट पोलीस ठाण्यात प्राणघातक शस्त्राद्वारे हल्ला करण्याचे अनेक गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार तुषार कोळीला वागळे स्टेट पोलिसांनी सापळा रचून सकाळी रणवाल सोसायटी नाट्यमय रित्या अटक करून बेदम चोप दिला. आरोपी तुषार कोळीला न्यायालयात नेलं असता त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. सराईत गुंड तुषार कोळी यानं धुळवडीच्या दिवशी परिसरातील एका इस्माला प्राणघातक शस्त्रानं बेदम मारहाण केली होती. त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठवड्यानंतर पुन्हा आरोपी तुषार कोळीनं तक्रारदाराला रघुनाथनगर इथे नेऊन मारहाण केली. मात्र वेश बदलणारा कोळी पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. मात्र तुषारला चणचण भासल्यानं मित्रांकडे पैशाची मागणी करून हे पैसे रणवाल सोसायटी बस स्टॉपवर घेऊन बोलवलं. पोलिसांनी मोबाईलचा सीडीआर तपासून पैसे घेऊन जाणाऱ्या मित्राला गाठून अटक केली. मात्र अटक आरोपी तुषार कोळीला पोलिसांनी अगदी सिनेमाप्रमाणे उडून उडून लाथा घातल्याचा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झालाय. कोळी वागळे स्टेट पोलीस कोठडीत असून अधिक तपास पोलीस करत आहेत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्याच्या अर्थसंकल्पासाठी 1600 सूचना. रिलायन्स टॉवर ठाणे महानगरपालिकेच्या रेंजमध्ये आणि गुन्हा करून फरार झालेला सराईत आरोपी तुषार कोळीला अटक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे दिली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.